Okay, now we come on the page number 20. The most important point is more cautions needed. Okay, की पर्वत उतरत असताना जास्त काळजी घेणं हे जास्त अपेक्षित आहे. So of course it took less time climbing down. Of course it took less time climbing down. निश्चितपणे उतरायला माउंट एव्हरेस्टहून खाली यायला कमी काळ लागणार. जेवढा चढायला जास्त वेळ लागणार तेवढा उतरायला कमी काळ लागणार. हे गोष्ट खरी आहे. बट यू नीडेड मोर कॉशियस. आणि अशा वेळेस तुम्हाला जास्त कॉशियस राहणं, जास्त प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. वेन तेन्झिंग रिच कॅम्प 9. आता 9 नंबरच्या कॅम्पमध्ये जेव्हा तो पोहोचला, या माउंट एव्हरेस्टहून इथं आले कुठंतरी खाली, इथं एक कॅम्प होता, तो होता 9th नंबरचा कॅम्प. ओके, इथं ते इथून खाली पोहोचले या 9 नंबरच्या कॅम्पमध्ये, या टेंटमध्ये. वेन द रिच Camp 9, his first thought was, thank God we have been spared an accident, and if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. की इथपर्यंत आल्यानंतर त्यानं काय म्हणतोय की थँक गॉड, त्यानं देवाचे आभार मानले की आम्ही कुठल्याही ॲक्सिडेंटमध्ये अडकलो नाही, सुरक्षितपणे आम्ही इथपर्यंत आलो आणि पुढे पण असं काही होऊ नाही अशी त्यानं देवाला प्रार्थना केली. ही हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड हिम. तो नेहमीच देवाची प्रार्थना करायचा आणि देवाने नेहमीच त्याला काय केलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे. नेहमीच आत्तापर्यंत त्याच्या देव पाठीशी होता असं त्यानं सांगितलं आहे. तो एक देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे, त्याचा बिलीफ आहे, असा तो एक प्लॅटॉनिक पर्सन आहे. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड तेन्झिंग वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. 9th कॅम्पमध्ये ते थकले होते, टायर्ड झाले होते, त्यांचा कुठलाही मूड नव्हता एकमेकासोबत बोलण्याचा. दे जस्ट अटेंडेड टू देअर ओन थिंग्स. त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी ते अटेंड करत होते. दे स्टेड देअर अबाउट हाफ एन आवर. तिथं अर्धा तास थांबले त्या कॅम्पमध्ये, त्यांनी रेस्ट केला. दे बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. आणि त्या 9th नंबरच्या कॅम्पमध्ये आल्यानंतर इथं काही स्टोव वगैरे असेल, काही टेम्पररी गॅस बर्नर वगैरे असेल, फायर होती, तर इथं त्यांनी काय केलं, इथं एका पातेल्यामध्ये त्यांनी बर्फाचे खडे टाकलेत आणि तो बर्फ वितळवला, कारण त्याला तहान लागली होती. कारण तिथं सगळीकडे बर्फ होता पण पाणी नव्हतं आणि पाणी पियायचं होतं, तर त्याला लेमन वॉटर पियायचं होतं, थोडी एनर्जी आली पाहिजे म्हणून त्यांनी लिंबू पिळून पाणी पियायचं होतं. तर पाणी गरम केलं बर्फाचे खडे टाकून एका पातेल्यामध्ये आणि ते पिऊन घेतलं. ओके, हे फार पहा त्या कॅम्पमध्ये ती व्यवस्था होती. दे बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. वेन दे लेफ्ट दे टूक ओनली देअर स्लीपिंग बॅग्स. दे टूक ओनली देअर स्लीपिंग बॅग्स. आणि जेव्हा त्यांनी दे टूक ओनली देअर स्लीपिंग बॅग्स, जेव्हा त्या 9 नंबरच्या कॅम्पमधून त्यांना सोडायची वेळ आली अर्ध्या तासानंतर, त्यांनी बाकीचे सामान जे काही हेवी लगेज होतं ते तिथंच टाकून दिलं. फक्त त्यांच्या स्लीपिंग बॅग्स घेऊन ते पुढे निघालेत. अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. बाकी सर्व साधन सामुग्री, कारण ओझं त्याला व्हायचं नव्हतं, फार थकले होते ते एक्सपेडिशनमुळं, तर त्यांनी ते ओझं कमी केलं. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 वेअर दे स्पेंड द नाईट. कॅम्प 9 to 8 मध्ये त्यांना नाईट होते, रात्र झाली, तर तिथं त्यांनी हॉल्ट केला. वॉज अन इझियर जॉब. जस्ट अबव कॅम्प 8 वेअर द ऑदर्स कुड सी देम. आणि जवळजवळ पोहोचले होते 8 नंबरच्या कॅम्पजवळ, तेव्हा त्यांना लोक पाहू शकत होते. ते आता तिथं खालच्या कॅम्पला 8 नंबरच्या कॅम्पमध्ये काही लोक होते, त्यांना आता ते पाहू शकत होते. ही रेज हिज आर्म विथ हिज थम अप. त्यांना असे हात वर केलेत, थम अप केलेत. थम अप मीन्स दे रिच ॲट द टॉप. हे त्यांना सांगायचं होतं की ते गॉट इट, आम्ही काहीतरी मिळवलं आहे, आम्ही माउंट एव्हरेस्टवर जाऊन आलो, असं त्यांनी थम अप करून असे हात करून लोकांना सांगितलं की चीअरअप केलं की आम्ही ते एवढं मोठं एक्सपेडिशन कंप्लीट करून आलेलो आहोत, असं त्यांनी खाली लोकांना इशारा करून सांगितलं. कॅम्प 8 दे रेज देअर हँड्स अँड थम्स अप. नॉयसी अँड लो सॉ देम अँड देअर फेसेस फ्लश विथ जॉय. नॉयसी अँड लो. नॉयसी एक व्यक्ती होता त्या कॅम्पमध्ये, त्यांचा कोणी जो त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांच्या व्यवस्थासाठी असलेले 2 व्यक्ती होते, लॉयसी आणि लो नावाचे. सॉ देम अँड देअर फेसेस फ्लश विथ जॉय. आणि आनंदानं त्यांचे चेहरे उजळून निघाले होते. त्यांना आपल्या सहकाऱ्यांनी माउंट एव्हरेस्ट चढून आले याचा आनंद झाला होता. त्यांच्या क्रूचे ते मेंबर होते. इन दिस वे रायटर वॉज एबल टू टेल देम ऑफ देअर सक्सेस. आणि अशा पद्धतीने त्यानं थम्सअप करून सांगितलं की ही वॉज एबल टू टेल देम
अबाउट देअर सक्सेस, की आम्ही यशस्वी झालो आहे त्यांनी त्यांना सांगितलं. ॲज दे गॉट नियरर टू कॅम्प 8 लो केम टू मीट देम अँड केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. आणि ते वरून येत असताना पाहिलं आणि लो हा जो त्यांचा मदतनीस होता, त्यांचा जो मित्र होता, कोणी सहकारी होता, तो 300 फूट वर चालत गेला, पळत गेला. कशासाठी? विथ टी अँड कॉफी. ही वॉन्टेड टू ऑफर देम टी अँड कॉफी, की हे फार दबून भागून आले असतील एवढ्या उंचावरून, म्हणून हा लो आनंदानं चहाची कॅटली घेऊन वर 300 फूट धावला आणि त्यांना चहा देण्यासाठी तो पुढे गेला. 300 फूट पुढे उंच हाईटवर गेला. अनदर 50 feet डाऊन दे मेट नॉयसी हू ब्रॉट देम मोर टी. आणखीन 50 feet खाली आल्यानंतर त्यांना नॉयसीसुद्धा रस्त्यामध्ये भेटला. तो सुद्धा धावत वर आला त्यांची मदत करण्यासाठी आणि चहा घेऊन आला तो. दिस टी स्मेल्ड केरोसिन. आणि नॉयसीनं आणलेल्या चहाला केरोसिनचा वास होता. स्टोवर वगैरे केली असेल, केरोसिनचा वास लागला. ॲपरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड सम हाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. त्यानं घाईघाईनं चहा केला असावा, की आपले सहकारी येत आहेत, तेनझिंग आणि एडमंड येत आहेत, आपण त्यांना चहा घेऊन जाऊया, बिचाऱ्यांना पाणी घेऊन जाऊया, या भावनेनं त्या नॉयसीनं फास्ट चहा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बाय फॉल्ट केरोसिन मिक्स झाला असेल असं त्याला वाटलं. बट तेनझिंग थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट, की या बिचाऱ्यानं इतका मेहनत केली आणि वर आणला एवढ्या धावत पळत, तर ही वॉज गोईंग टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर द स्मेल. त्याचा वास काही असो, पण त्याची भावना खूप छान होती, प्लॅटॉनिक होती, सहकार्याची वृत्ती होती आणि खरं प्रेम होतं त्याच्यामध्ये. तर त्यामुळं त्यानं तो चहा पिऊन घेतला इन्स्टेड ऑफ इट्स स्मेल. त्याच्या वासाला त्यानं माइंड केलं नाही की केरोसिनचा वास आहे का दुसऱ्या गोष्टीचा वास आहे. तो त्यानं पिऊन घेतला आणि कुठलीही कंप्लेंट केली नाही. बिकॉज फिलिंग्स बिहाइंड दॅट cup of tea was platonic, was very pure, so he drank that tea. त्यानं ती चहा पिऊन घेतला. सो अशा प्रकारे त्यांनी आपला हा थ्रिलिंग जर्नी कंप्लीट केला आणि त्याच्या शब्दामध्ये त्यानं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. दिस आर्टिकल टेकन फ्रॉम टाइम्स ऑफ इंडिया. ओके, टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्टिकल म्हणजे त्यांनी आर्टिकल म्हणून छापलं हे त्याचा इंटरव्ह्यू, ते आहे इथं आपल्याला आलेलं. खूप सुंदर आहे. त्याने स्वतःच्या याच्यामध्ये सांगितलं आहे भाषेमध्ये की एवढा हार्डवर्क केला, एवढे एफर्ट्स लागले त्याला, की याचा अर्थ तेनझिंग जर माउंट एव्हरेस्ट चढू शकतो तर जगातलं कुठलंही जीवनातलं आपल्या मानवी जीवनातलं कुठलंही प्रॉब्लेम हा ओव्हरकम झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्यामध्ये काय पाहिजे? हार्डवर्क करण्याची कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, प्लॅनिंग अँड डिटर्मिनेशन, या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये पाहिजेत तर आपण कुठल्याही संकटावर मात करू शकतो, असा या आपल्याला माउंटेनिअरिंगमधून कळणार आहे ते. Okay, anyway, we have completed this topic. Next period we are going to start another topic. Okay, so now we stop here.